नवदुर्गा परिक्रमेतील पाचवी नवदुर्गा म्हणजे कमलजा देवी. साक्षात कमलाच्या आसनावर आरूढ असलेल्या या दुर्गेची पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते. या देवीची महती नयन राऊत यांनी नवदुर्गा विशेष पर्वामध्ये सांगितली आहे. भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुरांची युद्ध सुरू केलं. कमलजा देवी ही सिंहासनावर आरूढ होऊन युद्धाला आली. युद्धात तिने दुर्गासुराचा वध केला. यावर प्रसन्न होऊन साक्षात ब्रह्मदेवांनी कमलजा देवीची कमलपुष्पांनी महापूजा केली. तेव्हापासून ही देवता कमलजा या नावानं ओळखू जाऊ लागली, असं नयन राऊत यांनी सांगितलंय. या मंदिरात कमळात बसलेली देवीची मूर्ती आहे. कमलजा हे दुर्गेचे अभय प्रदान करणारे स्वरूप मानलं जातं. अर्ध शिवाजी पुतळा येथून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर नृसिंह मंदिर म्हणून ओळखलं जातं. मंदिरातील ही नवदुर्गा कमलांबा या नावानं देखील परिचित आहे. कमलाच्या आसनावर आरूढ असलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. देवीची पूजा सुरुवातीला सुखदेव राऊत हे करत होते. त्यानंतर गोपी राऊत, दीपक राऊत, इंद्रजित राऊत आता करतायत. 2 हात उंचीची काळ्या पाषाणाची देवीची मूर्ती आहे. या मंदिरात श्री नृसिंह, विठ्ठल रुक्मिणी, महादेव या देवता आहेत. पितरांच्या मुक्तीसाठी देवीची प्रार्थना केली जाते. पूर्वी इथं असलेल्या तळ्याला विरज तीर्थ म्हणत असत. आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक संपन्नता देणारं हे मंदिर. नृसिंह मंदिराचं विशेष म्हणजे या मंदिरामध्ये 2 ते 2.5 फुटाच्या दरवाजातून खाली झुकून आतमध्ये प्रवेश करावा लागतो आणि हे मंदिर कमलजा मंदिराच्या सोबतच बांधलं गेलंय. या मंदिरात नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात भक्त मंडळी, विशेष करून महिला वर्गाची झुंबड उडते. भक्तिभावानं दर्शन घेण्यासाठी लांबून लोक येत असतात, असं नयन राऊत यांनी सांगितलं. नमस्कार, मी नयन इंद्रजित राऊत. आपलं हे मंदिर अंबाबाईंनी जेव्हा कोल्हासुरासोबत युद्ध करणार होत्या त्यावेळी 9 रूप प्रकट केली होती. त्यातील हे एक रूप आपल्या देवीचं. करवीर महात्म्यामध्ये सुद्धा आपल्या देवीचं उल्लेख आहे. इथंच बाजूला एक गांधी मैदान म्हणून आहे. तिथं पूर्वी तळं होतं. तिथं खूप कमलपुष्पे उगवत होती. जेव्हा युद्ध पूर्ण झालं त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्या तळ्यातील कमलपुष्पांनी आपल्या कमलजा देवीची पूजा केली. त्यावरून देवीचं नाव कमलजा असं पडलं. घटस्थापनेनंतर 9 दिवस आपल्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवासाठी दर्शनासाठी खूप गर्दी होते. देवीची मूर्ती जवळपास 2 फुटाची असून चतुर्भुज रूपात आहे आणि कमळावर आरूढ आहे. त्यासोबत कमलजा देवीसोबत आत नरसिंह मंदिर, विठ्ठल रुक्माई, नागदेवता आणि सूर्यनारायणची पण मंदिर आहेत. नवरात्रोत्सवामध्ये भक्तगणांची खूप गर्दी होते. इतर दिवशी पण लोक येत असतात आणि आपल्या देवीची उपासना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्तीसाठी सुद्धा केली जाते.